नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो बघू शकतोय आपली ही जी लातूर तालुका निलंगा मुक्काम पोस्ट ममदापूर यासाठी जी गाडी लोडिंग चालू आहे त्यामध्ये आता जांभळजी मेत्रे साहेबांची होती, धनराज मेत्रे म्हणून आहेत। आता त्यानंतर आपले जे अधिकारी रिटायर माधव मेत्रे साहेब म्हणून जे आहेत त्याच गावातले आहेत, त्याच तालुक्या जिल्ह्याचे आहेत। आणि त्यांच्यासाठी आपण मल्लेशन ग्रीन डॉर्फ 2.5-3 वर्षाच्या 60 किलोच्या बॅगमधल्या रोपांचं जे लोडिंग करायचं घेतलेलं आहे तर ते बघू शकतो आपण कशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं घ्यायची चालू आहेत। 10 रोपं आहेत आणि बारक्या साईजमधली जवळजवळ 19 रोपं त्यांनी घेतलेली आहेत। आता जे लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्यासुद्धा रोपांचं आपण लोडिंग बघणार आहोत, तर ते आता जस्ट लोडिंग चालू आहे। हा 13-13चा म्हणजेच 1.5 वर्षाचं रोप आहे, लावल्यानंतर 3 वर्षात आपल्याला नारळ मिळतंय। मल्लेशन ग्रीन डॉर्फ, बुटका नारळ, चनंगी, 2-in-1 नारळ किंवा ह्यालाच कोलंबस म्हणून किंवा थाई नारळ असं बऱ्याचशा नावानं ओळखलं जातं आहे। पण असताना ही मल्लेशन ग्रीन डॉर्फ 3 वर्षामध्ये उत्पादन चालू होणारी, जसं झाड मोठं घेणार, आता हे 2.5-3 वर्षाचं झाड आहे, 2 वर्षामध्येच याला उत्पादन चालू होतं आहे। 3.5 वर्षाचं झाड जर 150 किलोच्या बॅगमधलं आपण जर घेतलं तर त्याला 1-1.5 वर्षातच उत्पादन चालू होत असते मित्रांनो। वर्षाकाठी 300-350 नारळ मिळतात, 500 ml पर्यंत पाणी, 7 ते 8 महिने जर रोपा फळ ठेवलं तर पाण्यासाठी वापरलं जातं आहे, 8 ते 12 महिने जर आपण ठेवलं तर खोबऱ्यासाठी वापरलं जातं आहे। आणि बघू शकतो की ह्या प्लॉटमधली आपण बरीचशी झाडं, नगर असेल, बीड बार्शी असेल आणि आता लातूर निलंगा असेल, यासाठी हे लोडिंग करायसाठी घेतलेलं आहे आपण। बघू शकतो आता हे कशा पद्धतीनं नियोजन आहे। श्री माधव मेत्रे साहेब क्लास 1 अधिकारी रिटायर आहेत, हे ममदापूर तालुका निलंगा जिल्हा लातूर यासाठी हे लोडिंग चालू आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद, आपला दिवस शुभ असो।